बाउन्स झाला +1 अशा पद्धतीनं यावर एकंदरीत या धावा मिळाल्या 2. 1 + 1 हा व्हाईट बॉल +1 +1 म्हणजे असा बॉल तुम्ही पुन्हा हाताळला तर मात्र त्या बॉलला नो बॉल डिक्लेअर केला जाईल. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर हा नो, त्यानंतर हा फ्री हिट असणार आहे. अँड अ फ्री हिट बॉल. लक्ष द्या, क्षमस्व, स्कोरर कडनं आम्हाला चुकीचे निर्देश देण्यात आले. आणि हा बॉल अवे फ्रॉम द रीच लाईन आपण पाहूया. फुटवर्कचा वापर विकेट किपर कडनं होते चूक. बॉल बाउन्स बॅक होऊन गेला बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. धावा मिळणार किती तर पंचांकडे आमचे लक्ष असणार आहे. पंच म्हणतायत की हा व्हाईट बॉल आहे +2 +1 मला वाटतंय धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या 2 पुढे गेली, पोहोचली ती 6 या आकड्यावर. आणि हा ही व्हाईट बॉल की नो, हा नो बॉल. कारण मगाशी वॉर्न केलं होतं, तेच आम्ही सांगितलं. वॉर्न केल्यानंतर मात्र तुम्ही जर का तोच चेंडू जर का हाताळणार तर पंच तुम्हाला दंडित करतील. सो ॲज पर द रूल बुक दिस इज नो बॉल कॉल +1 नॉट +1 जस्ट अ सिंगल. नो बॉल. एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावर. 7 फॉर नन. गोलंदाज तयार आहे आदित्य. आदित्यला लय सापडली नाहीये, वी कॅन सी. हा बॉल अगदी भिरून मारलाय, फुल केलाय. किती धावा मिळतील पाहूया आपण. पंचांचा इशारा आलाय, 2 धावा मिळतील. सन्मान्य अतिथी या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. भागुरामजी सकपाल साहेब, त्यांच्या समवेत प्रकाशजी तांबे, सतीशजी तांबे, संतोषजी तांबे आणि हरीशजी म्हस्के, सर्वच मान्यवरांचा आम्ही कार्याध्यक्ष चषक 2024 स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आम्ही विनंती करू आमच्या कोर कमिटी सदस्यांना की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करावा. आणि हा बॉल एकदा ऑन ट्राय केला, बॉल हवेमध्ये, इट्स अप इन द एअर, अप 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 अँड डाऊन इनटू द क्राउड. व्हॉट अ मॅग्निफिसंट पॉवर मिस्टर कौशिक. सुपर. पहा ऍक्शन रिप्ले. कौशिकची बॅटिंग, कौशिकची ताकद, प्रचंड ताकदीच्या वापरानं फटका सजवलाय. ह्यूज हिट. भागुरांगजी सपकाल, प्रकाशजी तांबे, सतीशजी तांबे, संतोषजी तांबे, हरीशजी म्हस्के यांचा सन्मान आम्ही करू. अवे फ्रॉम द ब्रिज, अवे फ्रॉम द लाईन. लाईन मिस करतोय पंच, पुन्हा एकदा टर्न करतील, आम्हाला अपडेट करतील. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. 1 more added into the extras, 1 more added into the total score shifted to 16. 1-6. 16 धावा. आता लहू वाडकरला विठ्ठल दादा, शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय विठ्ठलजी पार्टे यांच्या वतीनं खरं तर थेट आपल्या गावामधून आज ते मॅच पाहतायत. आणि मगाशी लहू यांचा स्पेल, यांचा खेळ त्यांनी पाहिला. आणि लहू या खेळाडूसाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज शाखा प्रमुख विठ्ठलजी पार्टे साहेबांच्या वतीनं आम्ही खरं तर डिक्लेअर करतोय. शिवसेनेचे ते विभाग प्रमुख आहेत आणि खरे पाहता कामथे या विभागाला बिलॉंग करत असताना आपल्या गावातील आपल्या खेळाडूंचा खेळ मात्र नक्कीच डेव्हलप करण्यासाठी विठ्ठलजी पार्टे साहेबांनी मात्र नक्कीच 500 रुपये डिक्लेअर केलेत ॲज अ कॅश प्राईज लहू या गोलंदाजासाठी, ज्यांनी छान खेळ केला अगदी कमी वयोगटामध्ये. मागच्या काही एसपीएलच्या 2 सीझनचा खेळ लहू यांचा जर का आपण बघितला तर अप्रतिम झालाय. सारसोल्याच्या क्रीडांगणावरचा लहूचा खेळ आम्हाला अजूनही आठवतो. अर्थातच लहून गतवर्षी एसपीएल मध्ये चांगला स्पेल फेकले होते. लहू एक नवोदित खेळाडू आहे, इम्प्रेस केलं त्यानं आणि त्याच्यासाठी कॅश प्राइजेस मात्र आलेत. हा बॉल अगदीच आपण पाहतोय
हलका नी बेन करून हा फटका सजवायचा होता. मॅथ्यू हेडन, ॲडम गिलख्रिस्ट स्टाईलनं, परंतु बॉल बॅटमध्ये संपर्क नाही आहे. येईल डॉट बॉल. अंतिमच्या काही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे एकूण धावसंख्या झाली ती 18-18. चला घाई करा, थोडी घाई करा, गती वाढवा मॅचची. अजूनही 10 खर तर चेंडू त्यानं फेकले. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. अवांतर धावा, अवांतर चेंडू फेकले गेले तर रेंज मध्ये होता, आउट ऑफ रेंज पाठवलाय. ही ताकद, हे टायमिंग, हे प्रॉपर कनेक्शन जमलंय. बॅट्समन दिस टाइम वन्स अगेन मिस्टर कौशिक, अ पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द बॅट. अनदर 6. रणसंख्या झाली 24. 18 होत्या, त्याच्यामध्ये 6 आपण ऍड करूया. धावांचा ओघ वाढत चाललाय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24. हा ही बॉल बॅट अगोदरच फिरले, बॅटचा एज लागलाय का, प्रश्न विचारलाय का, या सर्व गोष्टी मात्र मैदानामध्ये घडत असताना इथे हा येईल 5वा बॉल डॉट. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 12-13 चेंडू फेकले गेले. 2 चेंडू डॉट, एक्स्ट्राज, 2 षटकार, सिंगल, डबल, अशा मात्र 24 धावा खर्च केला. फायनल बॉल टू गो मिस्टर आदित्य अराउंड द विकेट. हा पुढ्यात टाकलाय, पुढ्यात उचलला बॉल हवेमध्ये. विल इट बी एबल टू कव्हर द डिस्टन्स? यस इट इज. अँड दिस इज माइटी हिट. वन मोर टाइम. थर्ड 6 ऑफ द इनिंग. अनदर टाइम मिस्टर कौशिक. 6 एकूण धावसंख्या तब्बल 30 गाठेल. आणि पहिलं षटक महागडं, कठीण, संघर्षमय आणि आत्मविश्वास ढासळणारा षटक. 30 धावा खर्च केला, परंतु अजूनही संधी आहे. आदित्यला आपण जरूर सांगूया, मॅच मध्ये करतो तुमचे उर्वरित 2 षटकांमध्ये तुमच्या षटकाला कव्हर करणारी गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये तुम्हाला पुनरागमन करता येईल. क्रिकेटमध्ये संधी, शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जाणार नाहीये, शेवटची धाव जोपर्यंत काढली जात नाहीये, तोपर्यंत मॅचचा रिझल्ट काय होईल हे मात्र फॉर शुअर सांगता येणार नाहीये. तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 2 षटकांमध्ये जर का 15 ते 20 धावसंख्येवर जर का रोखलं गेलं तर मॅच मध्ये पुनरागमन करता येईल. फिल्डिंग करणारी टीम आदर्श 11 कामथे. हा पहिला बॉल डॉट फेकला गेला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 मध्ये पॅव्हलियन बॉक्स कडनं मारा करतोय. 9 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे. मिस्टर विश्वनाथ. विश्वनाथ बॉलिंग ट्रॅकवर. आमच्या आमंत्रणाला मान देऊन आज या ठिकाणी उपस्थित वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रुग्णांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा ज्यांच्या माध्यमातून होते, ज्यांची प्रशंसा करताना देखील शब्द कमी पडतील असे जबरदस्त नेतृत्व करणारे वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय के साहेब, कृष्णा मारुती कदम साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्याच समवेत शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण दादा सकपाळ, त्याचप्रमाणे ज्ञानोबा दादा बांदल, सहसंपर्क प्रमुख श्रीकांत उतेकर, पोलादपूर नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक शिवराज दादा पार्टे, सुजित गोगावले, मी रायगडकर राज्य संघटनेचे अध्यक्ष भगवान पार्टे, श्रीकांत दादा उतेकर, भरतजी रिंगे साहेब, आलेल्या सर्व मान्यवरांचं बोरगर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं, आई गावदेवी बोरगर बॉईज यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा बोरगर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच या ठिकाणी युवा उद्योजक नितीन उल्लालकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख कृष्णा चंद्रकांत कदम के साहेब हे देखील के साहेब आहेत आणि दोन्हीले के साहेब या आकाश व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही बोरगर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं दोन्ही के साहेबांचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. तसेच या ठिकाणी समाजसेवक गोविंदजी पवार साहेब
योगेश सनस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं बोरगर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. थँक्यू सो मच प्रमोदजी उतेकर, अर्थातच ॲडवायझर आहेत, सल्लागार आहेत आणि त्यांच्या हातामध्ये खरं तर त्यांच्याच वाणीतनं आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान केला. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्याही खरं तर सल्लागार या कार्यपदावर ते कार्यरत आहेत आणि आपल्या खरं तर गावातील विभागातील आपल्या त्याच पदावर खरं तर पुनच्छा कार्यपदावर कार्यरत असताना आम्हाला त्यांची साथ मिळती आहे. आणि आज क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये मी म्हणेन प्रमोदजी उतेकर यांचं मात्र विशेष योगदान नेहमी आम्हाला पाहावयास मिळतं. पाहुण्यांचं विशेष खरं तर आपण वेलकम करूया आणि जरूर पाहुण्यांना सांगूया की एकूण धावसंख्या सामना सुरू असताना झाली आहे ती 47. षटक क्रमांक सुरू आहे ते अगदीच दुसरं षटक क्रमांक नुकतंच संपलं गेलं आहे आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना उर्वरित 6 चेंडूमध्ये किती धावा येतील ते मात्र नक्कीच पाहावयास मिळेल. एकूण धावसंख्या झाली ती 47. थोडी घाई करा असंच आम्ही काहीसं थोडं सूचित करू, पंच तुम्हाला दंडित करतील. आमचे केतन घाडगे यांचंही शुभ आगमन आम्हाला पाहायला मिळते. आमच्या गुणलेखकांना जर का ब्रेक हवा असेल तर आम्ही केतन यांना जरूर इन्व्हाइट करू. दुपारचं सत्र आहे, 33-34 अंश सेल्सिअस तापमान आहे. केतन, डोक्यावर कॅप असली पाहिजे, इस्पेशली दोज वर सिंगल्स. आकाश बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 3. थोडी घाई करा बॉलर, बिकॉज वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. वेल कुणासाठी थांबणार नाहीये. अराउंड द विकेट, हा बॉल पुढे टाकला, इथे मात्र फिंगर्स रोल केला. गती कमी केलेला बॉलवर खरं तर फटका सजवता आला नाहीये. ताकदीचा वापर करायचा होता आणि ताकदीसमोर गोलंदाजानं त्याची शक्कल वापरली आहे. बुद्धी चातुर्य क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं आणि तेच बुद्धी चातुर्य. क्रिकेट इज अ गेम ऑफ हाऊ यू ऑपरेट युअर ब्रेन. याही वेळेला फिंगर्स रोल केले. आउट स्विंग बॉल. दिस इज क्विक, दिस इज स्मार्ट. बॉलर नेम इज आकाश. 2 चेंडू दोन्ही वेळेला बीट केलं दोन्ही फलंदाजांना, परंतु इथे धावाली एक. 2 फलंदाजांमध्ये सल्ला मसला, चर्चा, कन्व्हर्सेशन सांगतायत एकमेकांना. आता शेवटचे 4 चेंडू आहेत, किमान 1 ते 2 षटकार यायला पाहिजेत. 55 ते 60 पर्यंत पोहोचण्याचा, मी म्हणेन 60 ते 65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असला पाहिजे. रणसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळतीये ती 48. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हाणामारी पाहायला मिळेल का, आक्रमण होईल का. विकेट किपर अगदी चपलाय ना, बॉल भवऱ्यासारखा फिरलाय. त्याचं क्रिकेट वरचं मात्र समर्पकता आपल्याला पाहायला मिळाली. बॉलनं टर्न घेतला, परंतु तितक्याच खरं तर सबकॉन्शियस शार्प माइंडनं, मी म्हणेन रिफ्लेक्स विकेट किपरनं दाखवलं आणि इथे मात्र हा बॉल अडवला गेलाय. 1 सेफ रन इन द एंड. डॉट बॉल आलाय. रणसंख्या थांबली आहे 48. फायनल 3 balls टू गो ऑफ दिस थर्ड ओव्हर टू स्पेल. षटक क्रमांक 3 अंतिम फायनल निर्राणीचं. गोलंदाज आकाश ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चकवलाय, फिरवलाय, गर 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 फिरवलाय. फलंदाजाला मात्र फटका सजवण्याची संधी मिळत नाहीये. इथे मात्र येईल पुन्हा डॉट बॉल. डॉट बॉल जितके येतील तितका प्रेशर डेव्हलप होईल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितका मात्र विकेट मिळवण्याची संधी होईल, निर्माण होईल ती गोलंदाजाला. आणि तेच काहीच विकेटच्या शोधात आहेत. पहिल्या विकेटच्या शोधात असतील. गोलंदाज आकाश ओव्हर द विकेट. इथे सबमरीन क्लीन बॉल आणि अखेरीस
इव्हेंच्युअली ही गॉट हिज फर्स्ट विकेट इन द मॅच. पहा स्पोर्ट्समनशिप स्पिरिट कसं दाखवलंय. चांगला खेळ साकारला फलंदाज कौशिकनं. त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं. त्याला सांगितलं फार छान खेळलास. लांबच लांब षटकार आले परंतु तू मला षटकार मारू शकलास नाहीये. कारण तर हा आत्मविश्वास त्यानं स्वतःवरचा दाखवला आणि काय परफॉर्मन्स दिले. गोलंदाज आकाशनं डॉट सिंगल डॉट डॉट आणि अखेरीस विकेट. 5 चेंडूंचा खेळ झालाय. जस्ट अ सिंगल and final ball of the inning, and this is one more time another dot delivery, yes it is run wicket, run out मिळणार आणि फलंदाज होतील बाद. काय गोलंदाजी हाताळली आकाशनं. तेच मगाशी आम्ही आदित्यला सांगत होतो, आदित्य यू कॅन जॉईन द पार्टी नाव. जरी षटकामध्ये 30 धावा आल्या असतील तरी काही हरकत नाही. एकंदरीत काय तर उर्वरित 2 षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 18, जे मगाशी आम्ही भाकीत केलं होतं. 2 षटकामध्ये 15 ते 17 आल्या तरी हरकत नाही. 48 धावा या चेसेबल धावा आहेत. सुरुवात चांगली केली पाहिजे तुमच्या टीमनं तर या मॅचमध्ये मजा येईल. काय घडेल काय बिघडेल ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. तत्पूर्वी खडकवाडी चॅम्पियन्सच्या टीमला आम्ही विनंती करू की लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि लगेचच ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. आदर्श 11 कामथे. अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महान महाराष्ट्र आणि महाराजांचे गुरुवर्य श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी महाराष्ट्र भूमीला शिकवलेली खरं तर ही शिकवण अतिथी देवो भव. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करतोय. अर्थातच दोन्ही टीम्सना आम्ही इन्व्हाइट करू. साई इंडियन्स कामथे आणि पांगुलवाडी. कॅप्टन टॉस साठी लगेच या. टीम कॅप्टन साई इंडियन्स कामथे मिस्टर प्रदीप, ज्यानं मगाशी अप्रतिम गोलंदाजीचा पृथक्करण दाखवलं. आणि टीम कॅप्टन ऑफ टीम पांगुलवाडी टॉस साठी लगेच या. दिलीपजी तांबे साहेबांचा आम्ही सन्मान या व्यासपीठावर करतोय. त्याचबरोबर सुधीरजी तांबे साहेबांचा आम्ही सन्मान करतोय. या सर्वच मान्यवरांचं मनापासून आभार, कौतुक आमचे कदम साहेबांच्या वतीनं. खरं तर ज्यांनी मगाशी आम्हाला छान प्रेरणाही दिली, फार छान ते बोलतात आणि खरं तर या सर्वच मान्यवरांना आम्ही त्यांच्या पुढच्या खरं तर वाटचालीसाठी, त्यांच्या पुढच्या खरं तर मी म्हणेन राजकीय वाटचालीसाठी म्हणा किंवा त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी आम्ही आमच्या कक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतोय. इथे मॅचमध्ये काय घडेल तर 3 षटकांमध्ये 48 धावा काढायचे आहेत. चला प्रदीप, कॅप्टन साई इंडियन्स कामथे आणि टीम कॅप्टन पांगुलवाडी, डू नॉट टेक एक्स्ट्रा टाइम, लगेच आपण या. चला आम्ही के साहेबांना विनंती करू, ज्यांचं मगाशी खरं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं असलेलं बहुमूल्य असं योगदान आणि त्या योगदानातनं खरे पाहता आपल्या विभागातील खरं तर गरजू अशा आपल्या विभागातील प्रत्येकाला खरं तर मी म्हणे प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या परीने आपल्याला जे काही करता येईल ते काही सर्व काही करण्यासाठी नेहमीच कार्यतत्पर असणारे सन्माननीय आदरणीय के साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा पहा मानाचा टॉस आपल्याला करायचा आहे. टॉस पांगुलवाडी या टीमनं जिंकलाय. कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय. सो साई इंडियन्स कामथे या टीमकडे आले बॅटिंग. 3 षटकं 48 धावा. पहिला बॉल जलद गतीनं फेकलाय, त्याला त्याच गतीनं फेकायचा होता, टायमिंग चुकले, संकेत आहे. चेंडूवर त्यानं झडप घेतली, चेंडूला एका हातानं उचलला, फेकला. गॅदर करताना थोडीशी गफलत झाली आहे परंतु एक जा मिळणार. धावसंख्या 1 सुरुवात होत असताना रोशन आपल्याला पाहायला मिळतील. राहुल आणि पार तसे सलामीचे पहिले 2 फलंदाज.
सन्माननीय अंकुशजी उतेकर, दशरथजी उतेकर या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. बॉल एज लागलाय. हाऊ इज दॅट? इज द अपील अंपायर स्वेज. दॅट इज OUT आउट. धम्मसेना खरं तर सेवा संघाचे मुंबई विभागातील खरं तर कामथे बोरघरचे धम्म सेवा संघ, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आम्हाला आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून झाली आहे. मनापासून आभार. ओव्हर द विकेट. फिंगर्स रोल करत असताना गती कमी केली. विकेट किपर क्वेश्चन करतोय अंपायरला, दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. पंचांकडे प्रचंड अनुभव आहे. डोळ्यात अंजन घालून आज या रखरखत्या उन्हामध्ये पंचांची ही भूमिका, दिवसभरामध्ये हे नो कॉन्ट्रोवर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन आणि एक यथोचित पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळतीये. पुनश्च आम्ही तिन्ही पंचांचं मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करू. बॉल हवेमध्ये. कॅच इज द कॉल. देर इज नोबडी ॲट दॅट प्लेस. बॉल टर्न होईल आणि जाईल डिक्लेअर झोन कडे. कसा मिळणार? 48 काढायचे तर पहिलं षटक. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावा आल्या फक्त 2. कठीण आहे. कठीण होत चाललेले आव्हान तुम्हाला सोपं करायचे तर षटकार चौकार यायला हवेत. षटकार चौकार आले की मॅच मध्ये मजा येते. षटकार चौकार आले की एक उत्साह निर्माण होतो. षटकार चौकार आले की मॅचची ऊर्जा वाढली जाते. षटकार चौकार आले की टाळ्या सिट्ट्या वाजवायला खरं तर प्रत्येकाला मात्र भाग पडलं जातं. ते येतील का? बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करत असताना फसलाय. बॉल त्याला हुलकावणी देत फरार झालाय. 1 बाउन्स ओव्हर द स्क्वेअर लेग रिजन अँड दिस इज फर्स्ट 4 ऑफ द इनिंग बाय आकाश. आकाशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 6 या आकड्यावर. फार छान दिसतंय. मगाशी आम्ही उल्लेख केला पांढरा सदरा. या स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजक ज्यांच्या नावानं स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय, कार्याध्यक्ष चषक 2024 सन्माननीय नामदेवजी पाटे यांची नावाची एक वेगळी ओळख आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळतीये. तसं आपण बघितलं गेलं तर आपण ऑलमोस्ट सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये आहोत. आज तारीख 22 सप्टेंबर. नुकताच खरं तर गणपती महोत्सव आपण साजरा केला आणि त्यानंतर काही कालखंड गॅप असते. तिथून पुढे मात्र जोपर्यंत दसरा उगवत नाही आणि तोपर्यंत मात्र आपण क्रिकेटला, ऑफिशियल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटला आपण सुरुवात करत नाही. अंतिमच्या टप्प्यामधली ही स्पर्धा आणि या स्पर्धेला मात्र इतिश्री देण्यासाठी आज मात्र आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कांगोरी गट क्रिकेट क्लब कामठी विभाग आणि आई गावदेवी बोरघर बॉईज आयोजित कार्याध्यक्ष चषक 2024 पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्ये एक दिवसीय स्पर्धेमध्ये विशेष योगदान ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यांचं मनापासून आभार आणि कौतुक. प्रमोदजी उतेकर, युवा नेतृत्व, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खरं तर हे पदाधिकारी, आज त्यांची विशेष उपस्थिती, त्यांचं विशेष योगदान. हा नो बॉल +1+2 या धावा मिळतील 3. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे 12 या आकड्यावर. स्थानिक नगरसेवक दीपक बाबा हंडे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण स्पर्धेला इनॉग्रेट केलं. मंगेशजी भोर उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले. सचिनजी कदम ज्यांनी खरं तर आमच्या सर्वच मान्यवरांना मात्र खरं तर इथपर्यंत मात्र आणणं, त्यांचं मात्र विशेष सन्मान करणं, या सर्व गोष्टी मात्र केल्या. आज त्यांची आम्हाला साथ मिळतीये. शिवसेना शिंदे गटाचे ते समन्वयक आहेत, त्यांचं मनापासून आभार. एका हातामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न फसलाय आणि झेल इथं झाला ड्रॉप. बॉल होईल फरार. एक्स्ट्रा कव्हर रिजन होईल क्लिअर आणि जाईल सीमारेषा पार. येईल बॅट्समन राहुलच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. धावसंख्या 6 न वाढेल, पोहोचेल ती 21 या आकड्यावर.
मगाशी आम्ही उल्लेख केला सचिनजी कदम यांचा, ज्यांचं विशेष योगदान स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. विशालजी पाटणे खजिनदार, त्यांचेही मनापासून आभार. थेट गावावरून आमची अनेक मंडळी आम्हाला पाहावयास मिळाली. मनोहरजी पवार साहेब असतील, नरेशजी सुतार माजी सरपंच ग्रामपंचायत, त्याचबरोबर पप्पू पार्टे साहेब असतील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर बोरघर शाखा प्रमुख महादेवजी पार्टे साहेब असतील, त्यांचे मनापासून आभार. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा अजून एक ऑन ड्राईव्ह कलात्मक स्फोटक handsome, huge and humongous. It's attractive. It's beautiful piece of batting by Rahul. One more time, another 6. रणसंख्या झाली आहे ती 27 on the scoreboard now. याही वेळेला जागेवरनं पिक केलाय. किती धावा मिळतील पाहूया आपण. प्रेक्षक काय म्हणतायत. आणि इथे मात्र मला वाटतं झेल टिपलाय का? हो, झेल इथे टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. बॅटर स्फोटक राहुल इज बॅक टू डग आउट. एकनाथजी पाठे युवा कार्यकर्ता, त्यांचेही मनापासून आभार. विठ्ठलजी सुतार, त्यांचंही योगदान आम्हाला पाहायला मिळालं. तुषार पार्टे, पांडुरंग पाटे, ऋतिकजी जंगम, त्याचबरोबर काही विशेष सन्मान आम्ही या व्यासपीठावर घेतोय. वैद्यकीय गहन कक्ष अध्यक्ष मिस्टर प्रेसिडेंट, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, अर्थातच के साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर आम्ही करतो. आम्ही शिंदे गट सहसंपर्क प्रमुख सन्माननीय आदरणीय के उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय खरं तर लक्ष्मणजी सकपाल सहसंपर्क प्रमुख आहेत. No +1 total score 2. Another win किती 6 14. थोडं लक्ष असू द्या, पाहुण्यांचा सन्मान आम्ही करतोय. नगरसेवक साहेब शिवराजजी पार्टे साहेबांना विनंती करू की या आपण आपला आम्ही सन्मान करू इच्छितो. शिवराजजी पार्टे साहेबांना विनंती करू की आपण या. नगरसेवक शिवराजजी पार्टे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. बोरघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे भरतजी रिंगे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. उद्योजक भरतजी रिंगे साहेब यांचा शुभ सन्मान बोरघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. मी रायगडकर राज्य संघटनेचे अध्यक्ष भगवानदादा पार्टे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. तसेच गोविंदजी पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे. सुजितजी गोगावले, योगेश सनस, नितीन उलारकर आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान बोरघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं होत आहे. गोविंदजी पवार यांचा सन्मान त्यांनी स्वीकारायचं आहे. तसेच सुजित गोगावले साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. योगेशजी सनस असतील, यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे. नितीन उल्लारकर युवा उद्योजक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण बोरघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. तसेच भगवानदादा पार्टे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे, त्यांचा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामते विभाग कार्याध्यक्ष चषक नामदेवदादा पार्टे यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं बोरघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आणि नामदेवदादा पार्टे यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. योगेश सनस यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. योगेश सनस यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सुजित गोगावले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं बोरघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. भगवानदादा पार्टे यांचा सन्मान होत आहे.
बॉल पाहिजे ना, घे तू, तुला काय सांगितलं. दोन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मगाशी मॅच आपण पाहिली असेल, 2ला 8 हव्या होत्या, त्यानंतर षटकार आला, 1ला 2 असताना तो बॉल डॉट गेला. आता काहीसं या मॅच मध्ये काय घडतंय तर हा आलाय, खरं तर हा व्हाईट बॉल आलाय. 2 चेंडू आणि आता हव्यात त्या फक्त 6 धावा. म्हणजे एक षटकार जर का आला तर मॅच मध्ये मी म्हणेन पुनरागमन करतील, विजय निश्चित करतील. ओ आलाय का हो. अँड दिस इज magnificent batting performance. What a shot that is. Wow, Mr. Akash with the ball, Mr. Akash with the bat. A match hero, a man of the match of this match goes to Mr. Akash.